नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रताळ्याचा शिरा. रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी रताळं वाफवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जशा पद्धतीने आवडत असेल तशा पद्धतीने. रताळ्याला साकरू असंही म्हणतात किंवा स्वीट पोटॅटो. अशा पद्धतीने आपल्याला तो वाफवून घ्यायचा आहे. छान वाफला तर आपल्या शिऱ्यात गाठी पडत नाही आणि छान खायलाही खूप छान लागतो. त्याच्यात कच्चा पण नसतं. आपण आता रताळ्याच्या साली काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने सगळ्या साली मी काढून घेतल्यात रताळ्याच्या. वरचे सालटे छान करून घ्यायचे आपल्याला. तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅश करून घ्यायचं आहे. मी चमच्यानेच थोडेसे दाबून घेते. त्याला जास्त मॅश करायची गरज नसते. हलक्या हाताने जरी आपण कढईत जरी केलं तरी होऊन जातं. पण मी ताटात थोडंसं मॅश करून घेते. त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. छान मॅश करून झालं आहे. आता मी गरम करायला कढई ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर मी तिथं 1.5 चमचा साजूक तूप घातलं आहे, घरी बनवलेलं. पांढरं शुभ्र आणि रवाळ. बघू शकता किती छान दिसतंय आपलं तूप. तुम्हाला तूप बनवायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे सगळे तुम्हाला सापडून जाईल. छान मॅश केलेले रताळे आपण गरम झालेल्या तुपात परतून घेऊ. छान अशा पद्धतीने आपण छान रताळं परतून घ्यायचं आहे तुपात. खूप खमंग वास येतोय साजूक तूप घातल्यामुळे. बघू शकता किती छान आहे. जितकं छान दिसतंय तितकं छान खायलाही लागतं. खूप भन्नाट चव लागते. उपवासाला नक्की बनवा रताळ्याचा शिरा. रताळं हे एक पौष्टिक असतं आणि ते कधीतरी खायला पाहिजेच. म्हणून कधीतरी आवर्जून बनवून खात जा. रताळं हे कंदमुळ असतं म्हणून कंदमुळं कधीतरी खाल्ले गेले पाहिजेत. आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. आपल्याला छान 2-3 मिनिटापर्यंत साजूक तुपात परतून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान दिसतंय. खूप खमंग वासही येतोय. अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे आपल्याला रताळं. छान 2-3 मिनिटापर्यंत मीडियम आचेवर परतून झाल्यावर आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे. आपण जितकं रताळं घेतलं आहे त्याचं थोडीशी कमी साखर टाकायची आहे. कारण आपलं रताळं हे मुळातच गोड असतं. त्याला फक्त थोडासा गोडवा अजून वाढवण्यासाठी थोडीशी साखर आपण त्याच्यात टाकायची आहे. जास्त साखर नाही टाकायची आहे. बघू शकता साखर टाकल्याने परत पाणी येतंय. आपल्या रताळ्याला पाणी सुटलंय. ते परत पातळ होतंय. पातळ झाल्यावर त्याला पुन्हा आपल्याला घट्ट करायचं आहे. छानपैकी घट्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने छान साखर विरघळली आहे त्याच्यात. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता अशा पद्धतीने आपलं रताळ्याचा शिरा बनवून तयार झाला आहे. त्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे जे आवडत असतील ते तुम्ही घालू शकता. सुकामेवा
छान परतून घ्यायचं आहे आणि आपला शिरा सर्व करायला रेडी आहे. उपवासाला नक्की बनवा. थँक्यू.